हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आयसोलेशन चॅप्टरच्या सिरीजबद्दल पाहतोय आणि पूर्ण आपण हे लेक्चर्स मराठीमध्ये बनवतोय. तर आज आपल्याकडे आहे सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आणि जवळपास शेवटची कन्सेप्ट म्हणू शकतो आपण, फ्री अँड डॅम्प्ड आयसोलेशन. आता याला फार महत्त्व आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण ज्यावेळेस आपण हा आयसोलेशन चॅप्टर पूर्ण पाहत आलोय, तर यामध्ये आपण पाहतो एखादा घेतलं तर आपण त्याची ॲम्प्लिट्यूड मात्र कॉन्स्टंट समजते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी हा जर सिंपल पेंडुलम जर आपण कन्सिडर केला तर तो या ॲम्प्लिट्यूडनं होत असेल, समजा कम्प्लिटली इथपर्यंत आपण मानली, तर या कम्प्लीट ॲम्प्लिट्यूडनं काय होत राहील, तो आसोलेट होत राहील आणि याची ॲम्प्लिट्यूड कमी होत जाणार नाही, हे आपण कन्सिडरेशन केलं होतं. पण इन रियालिटी तसं शक्य नसतं. कारण काय आहे, या ठिकाणी एअर असू शकते किंवा या ठिकाणी कुठलं एखादं लिक्विड मीडियम असू शकतं, जेणेकरून त्याची जो काही फोर्स अप्लाय केला आहे तो फोर्सला एक दुसरा अपोजिंग फोर्स, फ्रिक्शनल फोर्स तयार होतो आणि तो फोर्स या मोशनला रिस्ट्रिक्ट करतो, अपोज करतो आणि जेणेकरून मग ते डॅम्पिंग कमी होत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण झोका घेतो, तर एकदा झोका घेतला तर कंटिन्यूस जर पाहिलं थोडा वेळ तर हळूहळू त्याची काय होते, समजा आपण असा झोका घेतला आपण, तर हळू स्लोली 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 त्याची काय होते, ॲम्प्लिट्यूड कमी होत जाते आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ डॅम्पिंग. म्हणजे आपण जर या ठिकाणी याला जर यापेक्षा आपण असं जर याला वेव्हच्या फॉर्ममध्ये जर मांडलं तर आपण हे असं घेऊ शकतो. सिंपल आहे. आपल्याला माहिती आहे की एखादी वेव्ह जर आपण ॲम्प्लिट्यूड जर घेत असाल तर आपण एक सेम ॲम्प्लिट्यूड पहा, इथं ह्या दोन्ही ठिकाणची ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे, सेम असणार आहे, सेम आणि कंटिन्युअसली असं पुढे मूव्ह होत जाईल. पण रियालिटीमध्ये काय होतं, एक रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट असतो, त्याचबरोबर एक दुसरा एक फोर्स ॲक्ट असतो, जो म्हणजे त्याला अपोजिंग फोर्स म्हणतो, विस्कस फोर्स म्हणतो, ड्यू टू द मीडियम. त्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यावेळेस मात्र आपलं आयसोलेशन असं न होता आपलं आयसोलेशन असं होतं, म्हणजे ॲम्प्लिट्यूड पहिल्यांदा जास्त, नंतर कमी 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 अशा प्रकारे. म्हणजे आपला ग्राफला जर पाहिलं तर आपली ॲम्प्लिट्यूड अशा प्रकारे कमी, हा आपला ग्राफ असेल, आपण जवळपास असं जर मानलं अशा प्रकारे ग्राफ असतो. हे ॲम्प्लिट्यूड आपल्याशी स्लोली डिक्रीजिंग होत जाते. पण त्यावेळेस काय होतं पहा, सिंपल हे असं केव्हा घडू शकतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक ब्लॉक आहे, आपण या ठिकाणी यामध्ये काहीच नाही, सध्या देश दोन्ही एअर लिक्विड काहीच नाही आहे, आणि त्यावेळेस आपण या ठिकाणी एक स्प्रिंग घेतली आणि या स्प्रिंगला काय केलं, आपण एक मास एम अटॅच केलं आणि याला आयसोलेट केलं, तर ऑब्विसली आयसोलेट होईल आणि त्याची डॅम्पिंग होणार नाही. पण समजा याच्याचमध्ये आपण एक लिक्विड फिलअप केलं, एअरमुळं पण होतं, पण एअरमुळं जास्त डॅम्पिंग होत नाही, पण आपण लिक्विड एक पुट केलं. आता लिक्विड पुट केल्यामुळे याची डॅम्पिंग काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. कशामुळं, कारण जे विस्कस फ्लुइड असणार या ठिकाणचं, या विस्कस फ्लुइडमुळं त्या डॅम्पिंग होत राहते, यात एक अपोजिंग फोर्स ॲक्ट होतो आणि त्या फोर्सला आपण काय, तो फोर्स, दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. तो व्हेलॉसिटी डिपेंडंट फोर्स असतो, म्हणजे की जेवढी जास्त व्हेलॉसिटी असेल तेवढी जास्त डॅम्पिंग होणार. म्हणजे हा व्हेलॉसिटी डिपेंडंट फोर्स असतो. आपण ज्यामध्ये कुठल्या एखाद्या फ्लुइडबद्दल पाहतो, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये पण आपण पाहिले, तर फ्लुइड मेकॅनिक्समधला जो काही फोर्स असतो, विस्कस फोर्स म्हणतो, दॅट विस्कस फोर्स इज डिपेंड अपॉन द व्हेलॉसिटी. इफ व्हेलॉसिटी इज हाय, दॅट फोर्स इज ऑल्सो हाय. पाहतो आपण, किंवा आपण पाहिलं टर्मिनल व्हेलॉसिटी, हे ते आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहत असतो. तसं आपण याला असं म्हणतो, तो अपोजिट डायरेक्शनला असतं मोशनच्या. जर आपला ब्लॉक वर जात असेल तर फोर्स डाऊनवर्डला असेल, आणि ब्लॉक जर डाऊनवर्डला येत असेल तर फोर्स अपवर्डला असतो, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला असतो. म्हणून आपण निगेटिव्ह साईन, आणि त्यालाच F इज इक्वल टू मायनस बी इंटू व्ही, वेअर बी इज द कॉन्स्टंट. आणि दिस कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट असतो डिपेंड अपॉन टू फॅक्टर्स. वन इज द टाईप ऑफ लिक्विड आणि अनदर इज द नेक्स्ट जे आपण पाहतो, सेफ ऑफ और मास अँड सेफ ऑफ बॉडी किंवा ब्लॉक म्हणू शकतो. पण ब्लॉक घेऊ त्या ठिकाणी, ब्लॉक या दोन गोष्टीवर कॉन्स्टंट डिपेंड असतो. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये एफ इज इक्वल टू आपल्या काय असतं, एफ के एक्स हा फोर्स असतो, आणि आपण एफला काय म्हणतो, एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स हा फोर्स ॲक्ट करतो. पण आता या के एक्स सोबत दुसरा एक अपोजिंग फोर्स आहे, जसा हा रिस्टोरिंग फोर्स आहे, जसा मोशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतो, तसा हा पण एक अपोजिट डायरेक्शनमध्ये असतो. म्हणून आपण आपल्याला हा एक ॲड करावा लागेल, याला बी इंटू व्ही म्हणून, आणि याला जर आपण इकडे शिफ्ट केलं तर एम ए प्लस के एक्स प्लस बी व्ही इक्वल टू 0. आणि त्याच वेळी जर आपण पाहिलं तर एम एला आपण डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर लिहू शकतो इन द फॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ज. के इंटू एक्सला आपण ॲज इट इज प्लस बी ॲज इट इज, आणि याला लिहू शकतो डी एक्स बाय
डी टी इक्वल टू 0. जर ऑर्डरमध्ये लिहिलं तर एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी इंटू डी एक्स बाय डी टी प्लस के एक्स इक्वल टू 0. हे असेल आपलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ मोशन. आता याच्यामध्ये काय होतं आपल्याला थोडं क्लीन करू. यामध्ये काय होतं नेमकं की यावेळेस आता यावेळेसची अँप्लिट्यूड आपण जनरली अँप्लिट्यूड काय होती आपली कॉन्स्टंट असायची. जनरली अँप्लिट्यूड कशी असायची कॉन्स्टंट असायची. या कंडिशनमध्ये अँप्लिट्यूड कॉन्स्टंट नसताना ती टाइम डिपेंडंट असते. डिपेंड अपॉन द टाइमनुसार ती काय होते कमी कमी होत जाते. आणि त्यावेळेस आपल्या अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला असणार ए नॉट म्हणजे हे इनिशियल जेव्हा जी सुरुवातीची अँप्लिट्यूड होती ती अँप्लिट्यूड आणि नंतर त्याचा ई टू द पॉवर मायनस अल्फा टी. आणि हा जो अल्फा असतो तो एक कॉन्स्टंट आहे आणि ऑब्विसली अल्फा ऑलवेज पॉझिटिव्ह. या ठिकाणी अल्फा काय असतो पॉझिटिव्ह कॉन्स्टंट आहे आणि टी म्हणजे टाइम आणि ई एक्सपोनेन्शियल ही घेत असतो आपण. मग याचं जे काही एक्सपोनेन्शियल डिके होतं कशामध्ये एक्सपोनेन्शियल डिके म्हणण्यापेक्षा डिके आपण रेडिओएक्टिव्हमध्ये वापरतो पण एक्सपोनेन्शियली हा काय होतो डिग्रेडेशन होतं किंवा डिक्रीमेंट होते कशामध्ये अँप्लिट्यूडमध्ये. आणि त्यामुळे या इक्वेशननुसार आपण हे असं इक्वेशन बनत असतो. ही लाईन जी आहे या लाईनसाठी आपण हे इक्वेशन वापरत असतो. आणि जर आपल्या या सोल्युशनसाठी जर इक्वेशन आपल्याला बनवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोल्युशनचं इक्वेशन काय असतं. आपण त्याला वाय मानलं वाय डायरेक्शन अँप्लिट्यूड इज इक्वल टू आपल्या सरळ जनरल काय असतं ए कॉस ओमेगा टी प्लस आपण अल्फा घेण्याच्या ठिकाणी आपण काय घेऊ फाय घेऊ. आपण असं घेत असतो किंवा याला डेल्टा घेतो. आपण या ठिकाणी डेल्टा घेतला आपण या ठिकाणी असं घेत असतो. तर याला आपण या ठिकाणी वाय इज इक्वल टू या ठिकाणी आपलं ए घेता येणार ना ते ए फंक्शन ऑफ टाइम टी घ्यावं लागेल इंटू कॉस ओमेगा टी प्लस डेल्टा असं घ्यावं लागेल. कारण या ठिकाणी आपला टी आणि हे टीचं फंक्शन असल्यामुळे आपण या ठिकाणी हे पण घेणार आहोत काय एक्स. आपण ज्यावेळेस याला जर हे वाय मानलं तर आपण वाय आणि हे जर एक्स मानलं तर एक्स घेऊ शकतो आपण. तर आपण या ठिकाणी एक्स मानू त्याला. या डायरेक्शनमध्ये एक्स जर आपण मानला हा एक्स मानला आणि हा टाईम मानला ग्राफ विथ रिस्पेक्ट टू टाईम तर आपण एक्स इज इक्वल टू आपण काय येणार मग एक्स इज इक्वल टू ए टीची व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवू शकतो ए नॉट ई टू द पॉवर मायनस अल्फा टी कॉस ओमेगा टी प्लस डेल्टा. दिस इज अवर इक्वेशन ऑफ मोशन द डिस्प्लेसमेंट इन दिस कंडिशन. या कंडिशनमध्ये आणि लक्षात जर आपण व्यवस्थित जर पाहिलं तर एक्स पण कसं आहे टाइम डिपेंडंट आहे. एक्स पण कसं आहे टाइम डिपेंडंट म्हणजे टाइमवर डिपेंडंट. टाइमनुसार डिस्प्लेसमेंटची पण व्हॅल्यू काय जाते कमी कमी होत जाते. आणि बिकॉज दिस अँप्लिट्यूड इज ऑल्सो डिपेंड अपॉन द टाइम. हे अशा प्रकारे पाहत असतो. आणि याच मोशनला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतो. यालाच काय म्हणतो असतो आपण डॅम्प्ड. आणि फ्री ऑसिलेशन म्हणजे काय मग फ्री ऑसिलेशन म्हणजे देयर इज नो एनी फोर्स अपोजिंग फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट मोशन. त्या ऑसिलेशनवर कुठल्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट होत नसतो. त्या मोशनला काय म्हणतो आपण फ्री ऑसिलेशन म्हणतो फ्री व्हायब्रेशन्स म्हणतो असतो. आणि ती एकदम सोपी कन्सेप्ट त्याचं डिफिकल्ट काय नाही आपण पाहू शकतो. ठीक आहे या ठिकाणी डॅम्प्ड आणि फ्री ऑसिलेशन संपलं. यानंतर आपण एक नेक्स्ट छोट्याशा कन्सेप्ट आहे त्या चॅप्टर्समधल्या त्या पाहूयात. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑब्जेक्ट. ॲक्च्युली आपण दुसरीकडे वापरत असतो ज्यावेळेस स्टेशनरी यूजबद्दल बोलतो त्यावेळेस आपण वापरतो. पण नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं पाहतो आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी. तर काय असतं कुठला ऑब्जेक्ट जर इटसेल्फ मूव्ह होत असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल एक चमचा घेतला आपण सोडून दिला तो पडला एक वेळेस आणि त्यावेळेस त्याचं व्हायब्रेशन होतं. किंवा एखादा एक मास असेल एक स्ट्रिंगला एक मास अटॅच केला आपण या आणि त्याला जर स्वतः कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स आपल्याला एखाद्याला उचलला आणि सोडून दिलं नॅचरली तो नॅचरली असं मूव्ह होईल. नॅचरली काय होईल मूव्ह होईल. तो नॅचरली जेव्हा मूव्ह होत असेल त्याचा मास काही असेल तो नॅचरल त्याचं जे व्हायब्रेशन असणार तर ऑब्विसली या स्प्रिंग कॉन्स्टंट की आणि याचं मास यम याच्यावर त्याचं मोशन डिपेंड असेल. आणि त्यावेळेस त्याचा टाइम पिरियड असतो टी इज इक्वल टू 2π √m बाय के. हा आपण फॉर्म्युला वापरतो. आणि आपल्याला माहिती आहे तर फ्रिक्वेन्सी त्यावेळेस त्याची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी तर आपण एफ म्हणू. एफ इज इक्वल टू काय असणार आहे 1/t इक्वल टू काय असणार आहे 1/2π √k/m. हा आपला नॅचरल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असेल. and that natural frequency depend upon the spring at which that block is attached and where m is the spring constant and m is the mass of that block. त्या ब्लॉकचं मास आणि त्यानुसार त्याची काय ठरत असेल नॅचरल फ्रिक्वेन्सी. आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी प्रत्येक मटेरियलची वेगवेगळी असते आणि त्यालाच आपण हे म्हणत असतो. आता नॅचरल फ्रिक्वेन्सी नंतर दुसरी एक कन्सेप्ट आहे रेझोनन्स. रेझोनन्सची कन्सेप्ट काय असते जेव्हा आता याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आपण आहे जर समजा असा आपण एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला जेणेकरून एवढीच फ्रिक्वेन्सी त्या फोर्समुळे तयार होऊ शकते
आणि जेव्हा ह्या दोन फ्रिक्वेन्सी मॅच होतात त्याला आपण रेझोनन्स म्हणत असतो. रेझोनन्स म्हणजे काय? रेझोनन्स नॅचरल फ्रिक्वेन्सी इक्वल टू अप्लाइड फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो आपण. अप्लाइड फ्रिक्वेन्सी यांना दोघांना जर इक्वल जर केलं त्यावेळेस कंडिशन काय असते, त्याच वेळेस दोघं जेव्हा इक्वल असतील म्हणजे ज्या सिंपल एखादी स्ट्रिंग आपण वाजवतो त्या स्ट्रिंग असेल वाजवण्याची, आता स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी असणार नॅचरल फ्रिक्वेन्सी ती कशावर डिपेंड असणार, स्ट्रिंगचा जो स्ट्रिंग कॉन्स्टंट असतो आणि मास त्याच्यावर डिपेंड असतं आणि त्यानुसार त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल तेवढीच आपण ते आपल्या वाजवण्याची आपला फोर्स अप्लाय करण्याची जर फ्रिक्वेन्सी सेम असेल तर दोन्ही जेव्हा मॅचिंग होतील त्यालाच मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी. जेव्हा मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी होते तेव्हा रेझोनन्स म्हणतो. आणि रेझोनन्स ही आपल्या फिजिक्समध्ये सगळ्यात फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आपण स्टेशनरी रिव्ह्यूजमध्ये याच्याबद्दल डिटेल्समध्ये पाहणारच आहोत, पण रेझोनन्समध्ये एवढंच लक्षात ठेवा. आणि रेझोनन्समध्ये सगळ्यात मोठी कन्सेप्ट असते मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे जेव्हा आपलं एखादं रेझोनन्स होतं, रेझोनन्स म्हणजे काय की नॅचरल फ्रिक्वेन्सी जेवढी आहे तेवढाच फ्रिक्वेन्सी जर एखादा फोर्स ॲक्ट झाला आणि तो तेवढ्याच फ्रिक्वेन्सी जर त्यावेळेला ॲक्ट होत असेल तेवढा फोर्स तेवढी फ्रिक्वेन्सी तयार करते. दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅचिंग जेव्हा होते तेव्हा रेझोनन्स क्रिएट होतो आणि जेव्हा रेझोनन्स क्रिएट होतो तेव्हा तो बॉडी तो ऑब्जेक्ट काय असतो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनं ऑसिलेट होत असतो. आणि याच ठिकाणी कंडिशन असते ब्रेकिंगची. आणि याचे जे ड्रॉबॅक्स पण याचे फायदे पण आहेत आणि काही ड्रॉबॅक्स पण आहेत. याचे युजफुल ॲप्लिकेशन म्हणजे काय की आपल्याकडे जो रिसिव्हर असतो, रेडिओ असेल, टी व्ही अँटिना असेल, हे जे आपण रिसिव्हर्स वापरतो हे सगळे रिसिव्हर्स रेझोनन्स त्याच्या कन्सेप्टवर चालतात. म्हणजे आपल्या टी व्ही अँटिनाचा फ्रिक्वेन्सी आणि इमिट झालेली ती रिसिव्ह होण्यासाठी जी इमिटेड फ्रिक्वेन्सी असते, ट्रान्समिट झालेली फ्रिक्वेन्सी जी आपल्या अँटिनेमध्ये त्या दोन्ही फ्रिक्वेन्सीची मॅचिंग झाली तेव्हाच कळतं जेव्हा त्यांचं रेझोनन्स होतं. अप्रोक्सिमेट रेझोनन्स करतो आपण, एक्झॅक्ट करत नाही. त्याचं रेझोनन्स जेव्हा झालं तर आपण ती फ्रिक्वेन्सी कॅचअप करण्यासाठी होते किंवा आपल्याला पर्टिक्युलर एखादं रेडिओ स्टेशन लावायचं असेल तर आपल्या रेडिओमध्ये आपण ट्यून केलेली फ्रिक्वेन्सी आणि त्यांनी ट्रान्समिट केलेली फ्रिक्वेन्सी दोन्ही जेव्हा मॅच होतील ज्याला की आपण रेझोनन्स म्हणतो दोन्ही, आणि दोन्ही जेव्हा एकच होतील त्या रेझोनन्स क्रिएट होतो आणि त्याच वेळेस आपण त्या चॅनलवरचे किंवा त्या टी व्ही चॅनलचे प्रोग्राम्स आपण पाहू शकतो. हे त्याचे एक फायदे आहेत रेझोनन्सचे. रेझोनन्सचे ड्रॉबॅक्स म्हणजे काय की होतं ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल कसे ब्रिज असतात ज्याला लाकडी ब्रिज म्हणतो आपण, सस्पेन्शन ब्रिज म्हणतात, ज्याला एक लाकडापासून बनलेले असतात, दूर असतात. आपल्या इकडे जास्त नाही पण जम्मू काश्मीर साईडला जर पाहिलं तर ज्या दरी असते त्यांच्यामध्ये तसे सस्पेन्शन ब्रिज असतात. पण त्यावेळेस आपण जात असतात, आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल सैनिक जर त्याहून जात असतील तर आपल्याला माहिती आहे सैनिक मार्चमध्ये जात असतात, लेफ्ट राईट करत जात असतात. आणि त्यावेळेस त्यांच्या लेफ्ट राईट करण्याची जी फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी आणि त्या जो ब्रिज आहे आपला सस्पेन्शन ब्रिज त्याच्यावर जे मटेरियल आहे त्याची त्या सस्पेन्शन ब्रिजची फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली तर त्या ठिकाणी तो ब्रिज असा व्हायब्रेट होतो, ऑसिलेट होतो विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. आणि त्या मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड झाल्यानंतर तो ब्रेक होण्याची शक्यता असते. म्हणून सैनिक ज्यावेळेस त्या ब्रिजपर्यंत येतात त्यावेळेस ते थांबतात आणि ते नॉर्मली मूव्ह होतात. त्यांची जी मार्च असतं त्या मार्च त्या ट्युनिंगमध्ये ते किंवा लेफ्ट राईट आहे त्यामध्ये ते मूव्ह न होता एक सिम्पल चालत त्याच्यावरून जातात. मग अशा प्रकारे आपण त्या नॅचरल फ्रिक्वेन्सी काही ड्रॉबॅक्स आहेत. पण कधी कधी असंही होतं की बॉम्ब फुटतो ज्यावेळेस आपण एखादा बॉम्ब फुटल्यामुळे काचा घराच्या तुटतात. त्याचं कारण आहे का त्या ठिकाणी जो बॉम्बपासून जो साऊंड क्रिएट होतो त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी आणि आपल्या काचेची नॅचरल फ्रिक्वेन्सी एकमेकांना मॅच होते तेव्हा तो काय होतो ब्रेक होतो. म्हणजे कुठल्याही दोन साऊंड्स असतील, वेव्ज असतील, काही असेल त्यांच्या फ्रिक्वेन्सी मॅच होत असतील तर तो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड होतो आणि मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड झाल्यानंतर ब्रेकिंगची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे आपला हा सोल्युशन चॅप्टरमधला हा महत्त्वाची कन्सेप्ट संपलेली आहे. त्यावर तुम्ही वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर आपण पाहिलं की यामध्ये नेमकं काय फ्री व्हायब्रेशन्स काय असतं, डॅम्प्ड व्हायब्रेशन्स काय असतं आणि एक फोर्स्ड व्हायब्रेशन असतं. फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे की जेवढा फोर्स त्याच्यावर रोटरी फोर्स तो विस्कस फोर्स ॲक्ट व्हायला ज्याच्यामुळे डॅम्पिंग होत चालली आपण तेवढाच कंटिन्युअसली पर्टिक्युलर टाइम इंटरवलनं फोर्स देत जाऊ आणि जेणेकरून काय होईल ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहील त्याला फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणतो. आपल्या घड्याळीमध्ये जो पेंडुलम असतो, पेंडुलमची घड्याळ असते त्यामध्ये आपण तो फोर्स्ड व्हायब्रेशन्स असतं, ऑसिलेशन्स असतं त्याला की कंटिन्युअसली आपण इलेक्ट्रिक सेल्सच्या थ्रू किंवा इलेक्ट्रिक आपण चार्जिंगच्या थ्रू कशाही थ्रू आपण त्याला फोर्स सप्लाय करत असतो ते ऑसिलेशन कॉन्स्टंट असतं, त्याची डॅम्पिंग होत नाही. ठीक आहे. किंवा आपण कधी पाहतो ज्यावेळेस झोका असतो, झोका देते आपण झोक्याची ॲम्प्लिट्यूड कमी होते पण आपली आई किंवा लहान मुला झोका देते किंवा आपला मित्र कुणी आपण जर मोठे असतो ज्यावेळेस झोका खेळतो त्यावेळेस आपण कंटिन्युअसली एक फोर्स अप्लाय करत असतो त्यामुळे तो ॲम्प्लिट्यूड कमी न होता कंटिन्युअस सारखीच राहते. दॅट इज द फोर्स्ड व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन म्हणतो. व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन एकच आहे. आणि मग नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची प्लेंगची एक स्वतःची एक फ्रिक्वेन्सी असते. त्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण माहिती टाइम पिरियडचा फॉर्म्युला घेतल्यानंतर फ्रिक्वेन्सी काढतात ते फ्रिक्वेन्सी 1/2π√k/m k म्हणजे त्या स्प्रिंगचा कॉन्स्टंट आणि
म्हणजे मास ऑफ ब्लॉक याच्यावर डिपेंड असतं आणि प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला एक स्वतःची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि त्याला आपण अप्लाइड केली दुसरी एक फोर्स अप्लाय करून दुसरी एक फ्रिक्वेन्सी, या दोन्ही फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅचिंग होते त्याच कन्सेप्टला आपण रेझोनन्स म्हणतो. आणि जेव्हा रेझोनन्स होतो तेव्हा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेशन होत असतं. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेशन झाल्यानंतरचे फायदे रेडिओ स्टेशन टी व्ही चॅनल्स चालतात आणि ड्रॉबॅक्स म्हणजे त्याच्यामुळे ब्रेकिंग होण्याची पण शक्यता असते. बॉम्ब्समुळे जे की काच तुटणे किंवा सस्पेन्शन ब्रिज तुटणे, मार्चमुळे अशा अनेक घटना घडू शकतात. म्हणून या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.